बीजेपीचा हा बालेकिल्लाच आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं धुळे आम्ही लढलो होतो, त्यावेळेला आमच्या 51 जागा आलेल्या होत्या. जळगाव अतिशय उच्चांक 74 पैकी आम्ही 57 जागा घेतलेल्या होत्या खाती. आणि या वेळेला म्हणजे मागच्या वेळी नाशिक सुद्धा आम्ही 66 जागा घेतलेल्या होत्या 122 पैकी. आणि या वेळेला सुद्धा आपण बघितलं असेल की जळगाव आम्ही एक हाती घेतलं. 100% निकाल आपला भाजपच्या ठिकाणी. महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत. भाजप तर 100% आलेला आहे. धुळे सुद्धा 50 जागा म्हणजे खरं तरी आमच्या 54 जागा आमच्या आहेत. सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो. महायुती म्हणून आम्ही लढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो. पण तरी सुद्धा यावेळेला 72 जागा तर म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झाली. 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत. कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं. शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत. विलास शिंदे आहेत. महापौर म्हणून आमच्या हिंगवलीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि या वेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे. 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मी नाशिककरांना आता शब्द देतोय की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आपला 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे. निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील. पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी. आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं. जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे. महाराष्ट्राचं जवळपास 4थ्या नंबर तर 3ऱ्या नंबरचं मोठं शहर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पण सगळ्याच बाबतीमध्ये उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि पुन्हा आम्ही नाशिककरांना शब्द दिला, आम्ही सगळे मिळून, ते सगळे 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील. आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. इथे कुठेही कमी निधीची फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो. म्हणून चला पुढचा विषय. नाशिकमध्ये शिवसेनेला सोबत घेतलेला आहे, परंतु मालेगाव मधनं पण तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडनं असा काय प्रस्ताव आलेला होता की MIM सोबत जाण्यासाठी एकत्र या, त्याबाबत काय ठरलेलं आहे? नाही, मी आधीच सांगितलं आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलायला. पण आम्ही MIM बरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्याच्याबरोबरही नाही. आणि आम्ही MIM बरोबर जाणार नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळताय, मालेगाव मधनं आलेला शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळला नाही, असा कुठला प्रस्ताव नाही आहे. पण आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही वेळेप्रसंगी तटस्थ राहू. पण MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही, आम्हाला कदापि शक्य नाही. नाशिक महानगरपालिकेत सत्ता देत नाही म्हणून निवडणुका स्वतंत्र लढवल्या. भाजप सन्मानपूर्वक वागणूक देत नाही हे कारण देत शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्या. महाराष्ट्रातून काय झालं की आज भाजपला सन्मानपूर्वकचा विषय नाहीये. दादा भुसेंचं माझं पुन्हा सुरुवातीला बोलणं झालं तेव्हा त्यांनी 45 जागांची मागणी केली होती, नंतर ते 40 जागांवर आले होते. पण ऑलरेडी आमचे जवळपास 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या, तिकीट देता येत नव्हतं. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र लढण्याचा दोघांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. त्यांच्या जागा 26 आल्या, आमच्या 72 काही हरकत नाही, सायझेबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले दोन्ही मिळून. भाऊ, संजय शिरसाट काय अजून तसं काहीही बोलणं झालेलं नाही किंवा ठरलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला महापौर पद, उपमहापौर पद आम्हाला द्या, आम्ही त्यांना ते दिलेलं आहे.
संजय शिरसाट यांनी असा दावा केलेला आहे शरद पवार 2022 मध्येच एनडीए मध्ये सहभागी होणार होते, मात्र काही खात्यांवरून ती चर्चा थांबली. आता पुन्हा एकदा ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कितपत खरं वाटतंय? नाही, मला या बाबतीमध्ये काय शिरसाट साहेबांना जास्त माहिती असेल, पण मला काय या बाबतीवर फारशी माहिती नाही आहे. तोच किती काय बोलत. नाशिक महानगरपालिकेतली पण मला एक निश्चित माहिती आहे की ज्यावेळेला अजितदादांचा शपथविधी झाला हो. त्यावेळेला शरद पवार साहेबांची बोलणं झालेला होता. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हे अनेकांनी सांगितलं आणि दादांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की बाबा मला तुम्ही हो का सांगितलं, हो. मला पुढे जा म्हणून का सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला मी त्या ठिकाणी लांबून लांबून होतो की मी चर्चेत एवढा मोठा नेता नाही आहे, पण लांबून लांबून मी त्या ठिकाणी होतो. पण त्यावेळेला एक खरं आहे की अजितदादांना सुद्धा पवार साहेबांनीच पाठवलेलं होतं. त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. जागांचं वाटप त्या ठिकाणी म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने कुठल्या जागा पालकमंत्री कोणी व्हायचं, खातं कोणते द्यायचे, काय द्यायचं हे सगळं ठरलेलं होतं. आणि स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. हे रेकॉर्ड आहे, मी सांगतो म्हणून नाही. त्यातले आय विटनेस अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं. आमच्या वरिष्ठांची पवार साहेबांचं बोलणं झालेलं होतं. पण पंतप्रधान आल्यानंतर लगेच त्यांनी नाही सांगितलं. आपण सगळं तिथं बघितलेलं आहे. नंतर पुन्हा मग शपथविधीला त्यांनी मान्यता दिली अजितदादांच्या. ते झाल्यावर पुन्हा ते त्यांनी पिछेमूड का केलं या बाबतीत ते सांगू शकतील. हो, नाशिक महानगरपालिकेत आपण एक हत्ती सत्ता मिळवली, सत्ता स्थापन झालेली आहे. पक्षाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे का रिटर्न गिफ्टची पालकमंत्री पदाचा? कोणाची? पालकमंत्री पदाचं return gift तुम्हाला मिळेल? मी कुठल्याही फळाची इच्छा न करता काम करत असतो. मला कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही. आता चांगलं चाललेलं आहे. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर अजून ठीक आहे. या ठिकाणी आता कुंभमेळा आमच्यासाठी आमचा केंद्रबिंदू आता कुंभमेळा आहे. सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्याकडे आता आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे मला फार पालकमंत्री मिळालं काय नाही मिळालं काय मी काही फार तसा आग्रह नाही आहे. झालं तर अधिक चांगलं होईल. थोडी प्रशासनावर पकड येते, काम अधिक चांगलं करता येतं. नाही झालं तरी आम्ही त्याच पद्धतीने काम करतो. ही सत्ता नाशिक महानगरपालिकेची ही सत्ता ऐरणीवर आहे. हा, कुंभमेळा आहे. महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये संख्येमध्ये मोठा अभाव आहे. कर्मचाऱ्यांची भरती प्रामुख्याने करायला लागणार आहे. अनेक जे योजना आहेत त्या खासगीकरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात. याकडे कसं बघता? नाही, वस्तुस्थिती आहे. इथे खरं भरती झाली पाहिजे, रिक्रुटमेंट झाली पाहिजे. अनेक त्या ठिकाणी संख्या सगळ्यात खालपासून वरपर्यंतच्या पदांच्या कमी आहेत. आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे. कारण आता कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठले कारणं सांगता येणार नाही. त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत. पण मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी सगळी बॉडी या ठिकाणी फॉलोअप करेल. मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिन्याभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू. नाशिक महानगरपालिकेची जी सत्ता आहे आता तो थोडा टेक्निकल विषय आहे, तो थोडा तांत्रिक विषय आहे.